उभा येथे येथे नारदा मी उभा कोठे येथे. आता आता इथे आहेत बघा, इथे आहेत. हा, फक्त कुठल्या रूपात आहे पण आहे इथंच आहे. आता इथंच नाचायला लागला, इथंच उड्या मारायला. नारदा मी उभा तेथे कोठे माझे भक्त गाती जेथे. जिथं माझे भक्त गातात ना मी तिथंच असतो. मला बाकी ठिकाणी उडकू नका. नाहम वसा मी वैकुंठात जात नाही, लक्ष्मीजवळ जात नाही, मी कुठं राहत नाही. कुठं तुम्ही मला हुडकायला जाऊ नका. हां, मला हुडकायचं झालं तर इथंच या. कुठे या? सप्त्यात या. इथं आहे मी भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. पण प्रश्न असा आहे
जिथं गातात तिथं मी आहे. कोण गातात? भक्त गातात तिथं मी आहे. एक तर तो भक्त असावा आणि तो गात असावा. नुसतं गात असावा असा नाही, तो गाणारा भक्त असावा. हा महत्वाचा आहे बरं का. गाणारा आहे पण माळकरी नसेल तर तिथं अजिबात नाही. गातोय, मग चांगला गातोय, काय गाणं आहे, काय करायचं, तुझं जाळायचं का, देव नाही तिथं. गाणारा असावा आणि पुन्हा भक्त असावा. मग पुन्हा प्रश्न असा आला की गाणार गातो बी आहे आणि तो भक्तही म्हणून घेतो, भक्त आहे. अरे तो भक्त म्हणून घेतो वेगळा, म्हणून घेतोय. गातोय भक्त म्हणून घेतोय. भक्त म्हणून घेणं वेगळं आणि भक्त असणं वेगळं. भक्त म्हणून घेणं वेगळं आणि भक्त असणं वेगळं. भक्त आपण म्हणून घेतो, पण देवानं म्हणलं पाहिजे ना माझा भक्त. मी भक्त म्हणण्यापेक्षा देवानं माझा भक्त म्हणावा. माझा भक्त देवानं म्हणावा. त्यानं म्हणलं पाहिजे ना भक्त आहे, पण तो नुसता भक्त आहे, नुसता गातो आहे, पण अनुभूती काहीच नाही. जर असं असेल तर मी तिथं नाही. भक्त असावा, गाणारा असावा, भक्त असावा आणि तो भक्त असा असावा की त्यानं भगवत स्वरूपाला, माझ्या स्वरूपाला पूर्ण ओळखलेला असावा. पूर्ण ओळखलेला असावं की त्याला त्याच्या ठिकाणी भेदाभेद गेला पाहिजे. विश्व हे ब्रह्मरूप ज्या छंदामध्ये माझ्या राहिलेलं की ज्याची ही उपाधी संपलेली आहे, माया ही जगन्मिथ्य ब्रह्मसत्य अशा प्रकारचा ज्ञान त्या बोधावर प्राप्त झालेला आहे. आणि बोधावर प्राप्त होऊन सुद्धा परत माझं भजन करतो. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला, ज्ञानोत्तर भक्ती. ते ज्ञानप्राप्ती होऊन सुद्धा मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, ही अवस्था प्राप्त होऊन सुद्धा पुन्हा माझ्या भगवत भजनामध्ये जो तल्लीन आहे की ज्याला विश्व
हे ब्रह्मरूप वाटायला लागलं. ज्याला जगन मिथ्य ब्रह्मसत्य याचं ज्ञान झालेलं प्राप्त आहे की विश्व हे प्रत्येक जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित. बाकी नाही बरं का, यालाच भक्ती योग म्हणायचं. निश्चित म्हणजे अगदी ठाम तुला सांगतो म्हणले. भक्ती योग बाकीच्या गोष्टीला मी म्हणतच नाही. भक्ती योग काय आहे तर जे जे भेटे भूत ते ते माणी जे, ज्याच्या ठिकाणी प्रत्येक भूत म्हणजे जीव, सर्व जीव प्राणी मात्रामध्ये त्याला मी दिसतो. कारण हे जगत मी निर्माण केलं ना. विश्व हे निर्मिले मी, प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता. आणि हे विश्व निर्माण करताना प्रत्येक ठिकाणी ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना, माझ्या अंश रूपानं मी निर्माण केलं. आणि अशी ज्याची अनुभूती झाली ज्यानं मला सर्व ठिकाणी पाहिलेलं आहे, अशी अवस्था होऊन जो माझं भजन करतो ना, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा अनुभव काय विश्वदेव सत्यत्वे विठोबार कुमार. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पापनाशे दर्शने विठ्ठल. सत्यत्वानं सत्य जे आहे ते भगवान परमात्मा आहे बघा. बाकी परमात्म्याशिवाय सगळं जग असत आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, त्रिवार सत्य सत्य तू सत्य तू. एक भगवंता शिवाय सत्य कशाला म्हणायचं? जे असत होत नाही त्याचं नाव सत्य. ज्याचा नाश होतो ते असत, आणि ज्याचा नाश होत नाही अविनाश जो आहे तो फक्त सत्य भगवान परमात्मा आहे. त्याचा नाश नाही. बाकी जगात सगळं जे जे पाहतो, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवीवराय. काय माऊलींनी दृष्टांत दिला या जगतामध्ये? जे जे देखणे सकळ, जे आपल्या दृष्टीला गोचर आहे, जेवढं काही आपल्या जगात दिसतं ना ते सगळं नाश पावणार आहे. काही बघा तुम्ही, काही बघा तुम्ही डोळ्यानं जेवढं तिथं काही काळाला आहे काही काळानं नाही. पण देवाचा असं नाही. देव देश वस्तू काल कुठल्याही प्रकारानं परिचय देवाचा होऊ शकत नाही. देव देशानं सांगता येत नाही, वस्तूनं दाखवता येत नाही, आणि कालाची मर्यादा देवाला नाही. आपल्याला देश वस्तू काल सगळी मर्यादा आहे. आपल्याला देशाची मर्यादा आहे. अमुक देशीय अमुक गावचा आम्ही म्हणू शकतो. आपण एक ठिकाणी असला तर एक ठिकाणी अभाव असतो. देवाचा अभाव नाही, आपला अभाव आहे की नाही? आता तुम्ही म्हणला दादा तुम्ही कुठे राहता? म्हणले मी संतपेठेत राहतो, सावतामाळी मठासमोर राहतो. तुम्ही काय करा, आता पटकन तिथं जावा. तिथं आता कुलूपच लागलेलं असेल. तिथं जर तुम्ही विचारला का दादा इथं
दादा इथं हो इथं राहतात. मग नाहीत ना हो मग हे त्यांचं राहायचं ठिकाण हेच आहे. हो हे आहे पण आता नाही, आता नाही. मग आता कुठे आहेत? आता सप्त्यात आहेत, नितीनच्या सप्त्यात आहेत. बरं ठीक आहे. पुढे आता लगेच 10 वाजता फोन इथे या चौकशीला. का हो दादा नाही अहो इथं होते ना, होते पण आत्ता नाहीत. म्हणजे एक ठिकाणी असलो तर एक ठिकाणी आपण नाही. अभाव आहे, देवाचा अभाव नाही. जिकडे पाहे तिकडे जळी स्थळी काष्टी पाशाने विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. देवाचा देश परिच्छेद नाही. म्हणून देव असा सांगताय देव सत्य आहे, देवाचा नाश नाही. देवाचा नाश नाही, देशानं नाही. वस्तू नाही का? देव वस्तूनं दाखवता येईल का? कसा आहे देव? कसा आहे? काळा आहे का गोरा आहे का? बुटका आहे का उंची आहे का ढब्बू आहे वाळला आहे काय? कसा आहे का? देवाचा रंग कसा आहे? रंग नाही रूप नाही, नाही रंग छाया. देवाला रंग रूप छाया कुठल्या प्रकारचा असा सांगता येत नाही, दाखविता येत नाही. असाच म्हणून सांगता येतं. असं म्हणतील का त्या आपल्या गल्लीतला हे आहे ना तो बाळ्या आहे का नाही बाळ्या, हां त्या बाळ्यासारखा हा विठ्ठल आहे. बाळ्याच वेगळा आणि विठ्ठलच वेगळा. बाळ्याचा आणि विठ्ठलचा संबंधच नाही. उगं म्हणायचं आहे तसं नाहीच. म्हणून वस्तूनं दाखवता येत नाही. कालमर्यादा देवाला नाही, कालाची मर्यादा नाही. का आपले पंजोबा होते तेव्हा देव होता, आजोबा होते तेव्हा देव होता, आपले वडील होते तेव्हा देव होता. आता आपण आहे, देव आहे का नाही? आहे. आपण गेल्यावर राहणार. म्हणजे देवाला कालाची मर्यादा नाही. देव सत्यत्व आहे. बाकीचं हे नाही. तो आपण म्हणतो ना तेव्हा असं होतं काय काय. आता आपण म्हातारी झालेलं असतो ना, आम्ही बसल्यावर म्हणतो असं कुठं होतं का? पहिलं नव्हतं पण आता आलं ना. हो आता असं कुठं बाया वागत होत्या का? नव्हत्या पण आता त्याच वागायला लागल्या ना. बस की गपचिप, तुला काय करायचं ते कशा कशाला. पण आमच्या काळात नव्हतं, तुझ्या काळात नसेल पण ह्या काळात आलंय. हो मग ही नवीनच आलं. ही नवीन नाही, ही जुनं व्हायचं आहे पण ते दुसरंच नवीन यायचं आहे. हे असं चाललेलं आहे. हे काय आहे? हे थांबत नाही, हे चाललं नवीन नवीन. जे जे देखणे सकळ. बरं ते कसं आहे? ज्ञानोबरायाने फार गमतीचा दृष्टांत दिला. ते हे स्वप्नी मृगजळ. स्वप्न खरं का खोटं? मला सांगा, स्वप्न खरं का खोटं? समजा स्वप्नात तुम्ही निवडून आला, येत नाव का निवडून? झाला आमदार. मग काय मनाला काय केलं स्वप्नात? स्वप्न खरंय का? नाही. बरं स्वप्न खरं नाही, खोटं आहे. मग मृगजळ खरंय का? मृगजळ खोटं आहे. स्वप्न खोटं, मृगजळ खोटं. माऊली म्हणते हे देखणे सकळ काय आहे? खोटं आहे. नुसतं खोटं नव्ह, खोट्यातलं. आता स्वप्नातलं मृगजळ म्हणल्यावर काय? स्वप्न खोटं पुन्हा ते मृगजळ खोट्यातलं खोटं. स्वप्नीचे चेईले जाईल रया. स्वप्नात काय असतं? एक माणूस होता भिकारी बरं का होता आणि ते असं निघाला. दिवस सणाचं आलं. हो सण होता, संक्रांत पुढे आली होती. पण काय करावं ह्या वर्षी एकादशीचीच आली. बसा उपाची तसं मला. उगं काय पोळ्या आणि तू पण आता बसा आता एकादशीचं काय करता बघू की आता काय करता. हां सण सक्रातीचा आला आणि त्या दिवशी चांगला सण होता. चांगलं होतं ते. एका भिकाऱ्याला वाढलं, त्यानं चांगलं तूप पोळी अमुक तमुक भरपूर जेवला, चांगलं झालं. आणि बाहेर आला, एका विहिरीजवळ आला. विहिरीतलं पाणी प्याला, गार थंडगार पाणी प्याला. पुरणपोळ्या खाल्लेल्या होत्या. उन्हाळ्याचा दिवस जवळ आलेला होता, उन्हाळी दिवस होता. एक झाडावरही पाणी पिऊन विहिरीवरच्या कट्ट्यावर बसला. बसल्या ती वडाचं झाड होतं, त्या झाडाची गार सावली लागली. आणि सावली लागल्याबरोबर काय झालं? जेवलेला, गार पाणी प्यायलेला, ऊन लागलेलं, सावलीला बसला आणि कट्ट्यावर त्या विहिरीच्या कट्ट्यावर बसल्या त्याला डोळा लागला. आता खाल्ल्यावर काय हो, डोळा लागला. झोपला आणि झोपीत त्याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? त्यानं 1 रुपयाचं लॉटरी तिकीट घेतलं. किती? 1 रुपयाचं लॉटरी तिकीट घेतलं आणि त्याला स्वप्नात 10 करोड रुपये लागले. कीर्तनात बोलायचं आहे बरं का, आकडा आली. हां मला काय इथं द्यायचं आहे का घ्यायचं आहे? मोठ्याला टाकडा बोलायला काय गेलं तिथं? 10 कोट काय माझ्या बापानं बघितलं तर काय.
ती 10 करोड त्याला लागलं स्वप्नात बरं का. ती झोपले कुठं? कठाड्यावर. ती कोण होता? भिकारी. हे सगळं लक्षात ठेवा, भिकारीच होता, कठाड्यावर झोपलेला होता. बरं काही नाही, 10 करोड राहिलं. आता 10 करोडचं काय करायचं, काय करायचं, काय करायचं, इकडं तिकडं बघितलं आणि एक जागा बघितली पंढरपुरात, रिकामी जागा कुठं आहे का, प्लॉट आहे का बघितलं. प्लॉट मिळाला स्वप्नात बरं का. हां, आणि पटापट काम होतं, मिळतं स्वप्नात होतं. मग ते प्लॉट मिळाला की म्हणलं आता प्लॉट घेतलायचं बांधू. बांधकाम चालू केलं. इंजिनियर मिळाला, वाळू कुठनं आणली, काय झालं, कसं झालं कोणाला माहिती. बंगला तयार. स्वप्नात लई लवकर होतो. हां, पटापट. मग ती जागा घेतली, स्वप्नात बंगला बांधला. स्वप्नात बरं का, बंगला बांधल्यावर मला एवढा मोठा बंगला बांधला आहे, आता मी एकटं एवढ्या मोठ्या घरात काय करू राहून, काय करू राहून, म्हणून इकडं तिकडं बघितलं आणि त्याला मिळाली की स्वप्नात मिळाली. ती स्वप्नात त्यानं लग्न केलं. लोकांनी बी ती पैसे आहे ते कळप दिसलं होतं, दिली पोरगी त्यांनी स्वप्नात बरं का, पटापट दिली. झालं लग्न बी झालं, पटकन झालं लग्न. लग्न झाल्यावर पुन्हा काय, आता स्वप्नात लेकरं व्हायला किती वेळ लागते वेळ. आता जसं घर झालं तसं बायको आली, तशी लेकरं झाली. ते 1 2 3 4 5 काय असेल ती लेकरं किती झाली कुणाला माहिती, झाली भरपूर लेकरं झाल्यावर हॉलमध्ये लांब सडक असं सतरंजी टाकली आणि झोपलं. हे कड्याकडेला ह्यो झोपला, तिकडल्या कडेला बायको झोपली, मध्ये लेकरं सगळी झोपली आणि दाटी व्हायला लागली बरं का. स्वप्नात ही सगळं बांधगडी, हे लक्षात ठेवा. झोपलंय कुठं? हिरीच्या कठाड्यावर. आणि झोपडून झोपेत ही सगळं घडायला लागलं स्वप्नात. घडायला लागलं आणि ती बायको म्हणली, काय हो म्हणले, बांधलं जरा मोठं तर बांधायचं का नाही म्हणली, जागा पुरणा, मी इकडं कुठं भितारा जाऊ का आता सरकू, काय करू. ती म्हणलं, अगं काय करू, बांधलंय तवा आता काढलंय, आता काय करू, काय करू नका, नुसतं सारखं तिकडं म्हणली. कोण म्हणली? कुठली? स्वप्नातली. सरक म्हणली आणि सरकलं की येडे. कुठे झोपलं होतं? पटकन सरकलं की दबकन हिरीत पडलं. पडल्याबरोबर उठलं म्हणतो, ए कुठे आहे का, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे लेकरं, कुठे आहेत लेकरं, कुठे आहे बायको, कुठे आहे बायको नाही, लेकरं नाही, काय नाही, दबकन हिरीत पडलं. एक लक्षात घ्या, स्वप्नातली सरक म्हणली तर हिरीत पडलं. हिरीत पडलं. आणि मग जागृतीतलं काय होईल, तो पडलं हिरीत, धपकन पडलं, उठतो तर काय नाही. काय आहे, होती का बायको? मला एक सांगा, आता जाऊ देते विनोदाचा भाग. बायको होती का? होती का? नव्हती. मग सरक कोण म्हणलं? सरक म्हणलेली कोण? बायको. होती का? नव्हती. मग सरक म्हणलेलं खरं आहे का नाही? खरं आहे. हिरीत पडलंय का नाही? खरं आहे. हे असंच होतं, पण सत्य त्याला स्वप्नात वाटलं. तसं जगन मिथ्य पण ब्रह्म सत्य हा आपला भ्रम आहे. रज्जूवर सर्पाचा जसा भास व्हावा तशा पद्धतीने आहे, पण हे मिथ्य आहे आणि जगत हे विश्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. ज्याला कळालं ना, ऐसा ज्याचा
सोपं नाही एवढं. लय अवघड आहे. ऐसा ज्याचा अनुभव ज्याला आला का तिथं बरोबर, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य, ज्याला ही अनुभूती आली, अनुभव आला ना तो करे. अहो पण महाराज त्याला विश्वदेव सत्यत्वानं वाचलं, सत्यत्वानं अनुभव आला, हे खरं आहे. पण हे ओळखायचं कसं? देव त्याच्याजवळ आहे म्हणून सांगता, पण देव त्याच्याजवळ आहे कोणाजवळ आहे? ज्याचा विश्वदेव सत्यत्व हा अनुभव आहे त्याच्याजवळ आहे. बरोबर आहे. पण त्याला तो अनुभव आहे का नाही हे आम्हाला कळलं पाहिजे ना. आहे तो म्हणायला लागला, हो मी सांगायला लागला, विचार सांगतोय, विचार सागर सांगतोय, काय पुन्हा वृत्ती प्रभाकर सांगतोय, वेदांत शास्त्र सांगतोय, अनुभूती सगळं सांगतोय, बोलतोय, करतोय, पण हा अनुभव त्याला आलाय का नाही ही महत्वाचं आहे. त्यानं अभ्यास केलाय, पाठ केलाय, सगळं पाठ करून गोकुमपट्टी करून, मोबाईलवर बघून, यूट्यूबवर लावून करून, सगळं करून केलंय त्यानं. आता ते सगळं सांगायला लागलंय, सांगतंय. बरोबर आहे. मग सगळं सांगतंय खरंय, पण हा अनुभव त्याला आलाय का नाही हा महत्वाचा आहे बरं का. आता मी लई बघतो पाठ सांगणारे, अमुक करणारे, तमुक करणारे, सगळे कीर्तनात बोलते, शास्त्र बोलते सगळं, पण ह्याला स्वतःला अनुभव आलाय का नाही हे ओळखायचं कसं? अरे ओळखता येतं म्हणले का? त्याला पाहिल्याबरोबर पाप नासे दर्शने देवता या जवळ. बघितल्याबरोबर तुम्हाला समाधान वाटलं की देवता या जवळ. त्याला बघितल्याबरोबर तुम्हाला जर पोटात काहीतरी कालवाय लागलं की तिथं भूत आहे म्हणायचं, राक्षस आहे. त्याला बघितलं की ही कितीची मागणी करतोय, केवढ्या रुपयाचा महाराज, ही जर सगळ्या विचार आपल्या गोष्टी मनात आल्या, त्याला बघितलं की बघायचा हा बाद महाराज आहे, सगळा बाद महाराज आहे असं ओळखायचं. आणि त्याला बघितलं की काय नाही, समाधानच वाटलं, तुम्हाला दर्शन घेतलं, दर्शनी समाधान आधी जैशी. दर्शन घेतल्याबरोबर मानसिक समाधान वाटलं की बाद झालं. नाहीतर काय काय माणसं भीज येतेच, भीज कसं काय. एका माणसानं मला फोन केला बरं का, महाराज वारंग महाराज, मला ते तुम्हाला गावचं नाव सांगतो, ते केलं गाव भागातलं कोण नाही आता इथं. काय मला सांगायला काय गेलं, आणि मी भेद बी नसतो तसा. मुळूच म्हणून गाव आहे त्या नळदुर्गच्या भागात, तिकडं. मला तिथनं फोन आला, म्हणले दादा, म्हणलं बोला काय, आमच्या गावाला सप्ताह आहे. म्हणलं ठीक आहे, तारीख आहे का? आता हे अलीकडे सगळं मोबाईलवर सुरू झालं. बरं आम्हाला बी लय कळलं कशाचं बी तारखा घ्यायचा अवघड. घरात सगळी ओरडाओरडी ती मला कावती, ती शिव्या देते, ती तुम्हाला लय दादा, तुम्हाला दम निघत नाही, बसवत नाही, घरात काय बी म्हणते ते मला. अहो लोक जाऊ दे, ही सुद्धा म्हणते तसे. तुम्हाला एक दिवस नसेल की जमत नाही, असं नाही तसं नाही. पण मला ती काय होतंय कोणाला माहिती, एकदम बसकनं. मला परवा तर इतका यशवंत रागाला आला, नाही ही तोंडात तुमच्या येऊ द्या, काय तारीख नाही असं तोंडात येऊ द्या. मी नाही बघतो, लगेच ती बघितलं मी, म्हणलं हाय की तारीख, हाय तारीख म्हणल्यावरती म्हणलं बरं 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 ठीक आहे ठीक आहे. त्यानं मला विचारलं लगेच, तुमचं काय असतं? ती म्हणलं तुमचं काय असतंय? मी म्हणलं कीर्तन असते. तुला काय तमाशागिरी वाटला काय? म्हणून कीर्तन असते. तसं नाही हो दादा. मी म्हणलं मग कसं? तुमचा रेट काय? मी म्हणलं केवढ्याला घेणार बोल, काय माझी किंमत करायची आहे तुझं, कर रेट. म्हणलं अहो दादा तसं नाही, आजकाल विचारावं लागतंय, पुन्हा गोळी होत नाही, तुला केवढ्याला मला घ्यायचा रेट विचार, माझी किंमतच कर. म्हणलं काय ते मला दादा तसं नाही, चुकलं नाही, तुझी तारीखच नाही. म्हणलं जा विठ्ठल. लगी ओळखायचं देव तयाजवळी नाही, देव तयाजवळी आहे. कुठं? तर पाप नासे दर्शने. आपल्याला समाधान वाटलं म्हणजे पाप गेलं समजायचं बरं का. पाप गेलं हे कसं समजायचं? तुमच्या मनाला समाधान वाटलं पाय धरल्याबरोबर की आपलं पाप गेलं, समाधान असं समजायचं. आणि असा जो व्यक्ती आहे ना, त्याच्यावर कोणाचीच चाल चालत नाही. काम क्रोधा नाही चाली, काम
त्याच्या दर्शनानं समाधान वाटलं म्हणजे तुमचं पाप गेलं. नव्हे तर असा जो आहे ज्याला अनुभूती आली, त्याला अनुभव आला, त्या माणसावर चाल कुणाची चालत नाही. कोणतीच कुणाचीच चाल त्याच्यावर चालत नाही. चाल म्हणजे कळालं ना, चाल मराठीतला शब्द आहे. काय चाल? रे चाल करून माझ्यावर येतो काय? चाल करून येणं म्हणजे अंगावर धावून येणं किंवा अंगावर त्याला कर. अरे अशी हिंमत नाही कुणाची चाल करायची त्याच्यावर. अरे बाकी तुम्हाला जाऊ द्या, ही पैसा अडका, ती पाकिटन नोटन ह्या जिथं चाली जाऊ द्या. जिथं कामाची चाल चालत नाही, जिथं क्रोधाची चाल त्याच्यावर होत नाही, चाल करून येण्याची ताकद नाही. अहो विश्वामित्रावर चाल केली ह्या कामानं, पराशरावर चाल केली. अरे पराशरावर चाल, विश्वामित्र जाऊ द्या, देवावर चाल केली. महादेव तो सब देवन का बाबा, पण भिल्लनी के पीछे लगा करी तो आबा. येड झालं, त्या पारूच्या माग लागलं. पारूच्या महादेव धौलागिरी पर्वत मैंने शंभो करता है तब, जब भिल्लने की गाठ पड़ी तो तब हुआ गप. महादेवाचा अशी झाली, किती महाराज घालावा म्हणजे महादेव व्हायचं आपण, काय व्हायचं. पण कामाची चाल नाही ना, क्रोधाची चाल चालत नाही. मग तुकाराम महाराजाकडं हून बाई गेली तिथं भांडाऱ्या डोंगरावर. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ए तुला माहिती आहे का मी कोण आहे? आम्ही विष्णुदास जाई ओ माये न करी सायास, आम्ही विष्णुदास. हे वाक्य तुकाराम महाराजांनीच बोलाव. विश्वामित्राला ताकद नाही झाली तिथं, पराशराला ताकद नाही. ती तुकाराम महाराजांची ताकद आहे. जाई ओ माये न करी सायास. कामाची चाल चालली नाही तिथं, क्रोधाची चाल. मुंबाजी बाबाने काठाड्यानं मारलं तुकाराम महाराजाला, काठाड्यानं मारलं. काय झालं असतं आपण जर असतो तर? तुकाराम महाराज जाऊ द्या, नुसतं उगं जरा वाकडं बोललं तर आपलं काय होईल, तळपाळ्याचा आग मस्तकात जाईल. पण तुकाराम महाराजाला काठाड्याने मारलं. तुकाराम महाराज मार खाल्ला, कीर्तनाला गेले, कीर्तनाला उभं राहिले. बरं कीर्तनाला मारणारा कोण आहे? रोज कीर्तनाला येणारा, रोज ह्यांच्यासमोर कीर्तनाला येऊन बसवत होता मंबाजी बाबा. बरं काही असली मंबाजी बाबाच्या जाती आहेत, कीर्तन ऐकायला बसायची. पण आज सगळे आगच कसं कष्ट कळव ह्या महाराजाचा. हे काय मंबाजी बाबा कमी नाही जगात, म्हणून महाराजांनो सावध राहावा. ह्याची चूक तेवढीच काढायची महाराजाची. चांगलं कधी महाराजाचं ऐकायचं नाही, चांगलं घ्यायचं नाही. हां, त्या मुंबाजी बाबा मी म्हणतो तो हे जातीचे आहेत, ती नुसतं काढीत असतात. ह्या मुंबाजी बाबांनी मारलं. तुकाराम महाराज कीर्तनावर उभा राहिले, मुंबाजी बाबा आले नाहीत. त्यांना वाईट वाटलं. अरे रे 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 रे, त्यांनी मला मारलं. त्यांचा हात दुखायला लागला असेल, त्यांना अंग दुखायला लागलं असेल, ते कीर्तनाला आले नाहीत. मुंबाजी बाबा म्हणले बा आले नाहीत. सगळं अरे बाबा आले नाहीत. लोक म्हणले जाऊ द्या, त्यानं तुम्हाला मारलंय. मारू द्या रे बाबांनो, पण हात दुखत असेल, कीर्तन त्यांचं आज हुकलं ना ऐकायचं. एक काम करू, काय करू, घ्या टाळ पाकवाज गुंडाळा, चला त्याच्या मठात. आणि मुंबाजी बाबा तुम्ही झोपा, तुम्ही झोपून ऐका, मी तुमच्यासमोर कीर्तन करतो. हे तुकाराम महाराजाला तुका म्हणे बरे केले, क्रोधा हाती सोडली. क्रोधाने चाल केली नाही, कामांची चाल चालली नाही. काम क्रोधानं हे चाली का अवघी भूती झाली साम्यता. भूती झाली साम्यता. त्यांची काय आहे दृष्टीच अशी आहे. तुकाराम महाराजाला पक्षामध्ये देव दिसला, देव पक्षामध्ये दिसला. एकनाथ महाराजाला गाढवात दिसला. गाढवामध्ये त्यांनी विश्वदेव सत्यत्व पाहिलं, गाढवात पाहिला. त्यांना विंचवात दिसला. आम्ही ज्या घराण्यात जन्मलो, ज्या कुळीमध्ये जन्मलो, ते आमचे माणकूजी बोधले महाराज. माणकूजी महाराज शेतकरी होते, शेतात जात होते. जात असताना एका काठाड्यामध्ये नाग आणि नागिन त्यांच्या शेताच्या बांधावर काठाड्यावर पडलेली होती. नाग नागिन. महाराज शेतात निघाले. जाता जाता महाराजांनी बघितलं एकदम काय, ती साप होते, नाग नागिन दोघी बघितले. महाराजांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. महाराज म्हणले बघ
आई विठ्ठल रुक्माई देवा तू कातड्यात झोपला, हिचं काटे तुला टोचत नाहीत का रे? ह्या बांधावर घडर पडला आणि महाराजाला दया आली. कशावर? सर्पावर दया आली माणकोजी महाराजांनी गेले, त्यांना नमस्कार केला. दोघालाही हाताने उचललं आणि हाताला उचलून चला घरी, चला माझ्या घरी, चला इथं नाही, चला घरी. म्हणून माणकोजी महाराज साप घेऊन वाड्यात आले. आपले साप घेऊन वाड्यात आले, देवघरावर ठेवलं, चांगली गादी हातरली आणि म्हणले आता इथं झोपा, इथं राहावा, आनंदानं राहावा. विठ्ठल रुक्माई माझी विठ्ठल आहे, माझा रुक्माई आहे म्हणून नमस्कार केला. आणि महाराज बाहेर पडवीला येऊन भजन करत बसले. भजन करत आज मला आनंद झाला, माझी विठ्ठल रुक्माई घरात आली, भजन करायला लागले. आईसाहेब, ममताई आईसाहेब काही कामं करत होते. करता करता एकदम देवघरात गेल्या तर गादीवर 2 सर्प पडलेले. आईसाहेब घाबरल्या, त्यांना जीव थरपडायला लागला. साप घरात, साप. ती गेल्या, अहो स्वामी स्वामी स्वामी. हे म्हणले काय काय या इकडं. म्हणले का? अहो आपल्या घरात साप निघाले, साप साप. कुठे? ते म्हणले साप आहे देवघरावर गादीवर. अगं ते साप नाही, माझी विठ्ठल रुक्माई आहे, ती रानात होती म्हणली कातड्यात, मी तिला उचलून आणून घरात आणून ठेवले गादीवर. राहू दे आपल्या, अगं विठ्ठल आहे. अहो विठ्ठल काय साप असतो का? म्हणले आई साप नाही, उचला. नाही राहू दे म्हणले, आपलं साप आहे. आईसाहेब मुलं घाबरलेल्या होत्या, ऐकलं नाही. त्यांनी साप उचलला आणि ते आणून आपल्या शेताकडं आणून एका ठिकाणी ठेवला. ते अजून आमच्याकडं ते सापाचं मंदिर आहे. त्या सापात जिथं माणकोजी महाराजांनी ज्या विहिरीजवळ सोडलं ते अजून नाग तिथं आहे, ते सापाचं दर्शन घेतात. सांगण्याचं तात्पर्य, सापामध्ये त्यांना देव दिसला. भूती झाली साम्य. प्रत्येक जीव प्राणी मात्रामध्ये त्या संतांना देव दिसला. देव तयाजवळी असे पापनाशी दर्शने. त्यांचं आणखीन एक लक्षण शेवटचं सांगितलं. तुका म्हणे गेला वाद खंडोनी, देव तयाजवळी असे पापनाशी दर्शने. ज्ञानेश्वर म्हणा आता द्या, आता कोणाला द्यायचं शेवट द्या. बस 9:30 वाजले. तुका म्हणे भेद तुका
तुकोबाराय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करून गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्ष या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्माई वारकरी शिक्षण संस्था यातर्फे आपला या ठिकाणी सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये आज माझ्याकडे आलेली सेवा वास्तविक प्रकृतीची अनुकूलता नाही, तरी परंतु असं आहे, आपल्या पोराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. जर करता मी नाही आलो तर मला रुखरुख लागली अशी. एवढा मोठा पोरगा आपलं काम करतो आहे. कारण नितीनला मी अगदी लहान म्हणजे 10-12 वर्षाचा होता तेव्हापासून मी त्याला सांभाळतो आहे, त्याला बघत आलो. तेव्हा त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात ही खरोखर वडिलाला समाधान कधी वाटतं. पुत्राचे विजय पिता सुखावत जाय, विजय पुत्राचा होतो आणि बापाला आनंद होत असतो, बापाला आनंद होत असतो. बरं का, आमच्या गावाला एक ममद्या म्हणून पैलवान होता. काय ममद्या त्याचं नाव, पैलवान. ती कुस्ती खेळत होता, पण त्यानं कुस्ती कधी जिंकली नाही. कुस्ती खेळायचा, आयुष्यभर कुस्ती खेळायचा, कोणाबरोबर बी कुस्ती खेळायचा, पण साधा पडायचाच. त्याला काही विजय आला नाही. त्याच्या मनात होतं, त्या सरत होतं, मी इतका कुस्ती खेळतो पण मी सारखं पडतो आहे. पण त्याला वाटलं मी माझी अशी पोरं तयार करणार, ममद्याला वाटलं पोरं तयार करणार की त्यांनी कुठेही गेलं तर कुस्ती मारूनच आली पाहिजे. मग त्याची असणारी पोरं त्यानं तयार केली, सगळी पोरं तयार केली. आणि पुढे एकदा पोराची कुस्ती ठरली. कुस्ती ठरल्यावर पोरगं जे पळत आलं, 1 मिनटातच त्यानं चितपट केलं, म्हणजे पुढच्याला पाडलं. पाडल्याबरोबर ममद्या तिथं बसला होता. त्यानं बघितलं एका झटक्यात पोरानं पाडलं. त्याला एवढा आनंद वाटला. ही उठला आणि सगळ्याला म्हणायला लागला, वालेकम सलाम, वालेकम सलाम मेरा बेटा आहे, वालेकम सलाम मेरा बेटा. ही पडलं आयुष्यभर. आणि पोरानं कुस्ती मांडली की वालेकम सलाम मेरा बेटा करत फिरलं. तसं माझं काम ममद्या आहे. मी ममद्या आयुष्यभर कुस्ती खेळलो, पण ही पोरं जेव्हा कुस्ती मारून नंबर 1 निघाली की नाही, आता मला वाटतं ही माझी पोरं आहेत, ममद्या माझी पोरं आहेत, ही माझी पोराने एवढा मोठा कार्यक्रम करायला लागला. याच्यामध्ये मला समाधान आहे. आज नीतीनं एवढं चांगलं काम केलं. खरोखर त्याचं नावच नीती आहे. नीतीनं वागणार, अगदी सुंदर लहानपणा नीतीनं वागणार. पण नीतीनं वागण्याकरता हृदय कोमल असावं लागतं. कळलं का? नीतीनं वागायचं म्हणलं तर नुसतं वागून जमत नाही, त्याला हृदयसुद्धा कोमल असावं लागतं. म्हणून कोमल हृदयाची त्याला नीतीला मिळाली. खरोखर या दोघांच्या या पुण्याईनं फार मोठा आमचा कार्यक्रम चालू झाला. आणि या कार्यक्रमामध्ये वाटेल तेव्हा असला तरी पाठिंबा मी मागच म्हणलो की नितीन, तुला कुठल्याही प्रकारची, कुठल्याही तन मन धन कुठल्याही प्रकारची काळजी लागली तरीसुद्धा मी तुझ्या पाठीमागं आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. माणकोजी बोधरा,
विद्यार्थी मंडळ खाली बसून घ्या.